रजिस्ट्रेशनचा जो आकडा आहे तो 100 क्रॉस केला गेला आहे. ते पण 2-3 तास क्रॉस केल्याने अजून बाहेर भरपूर गर्दी आहे. तर डॉक्टरांना थँक्यू, तुम्ही आले सगळे. आणि तू काम चालू आहे. हे घ्या आता तुमच्या हातात घ्या. सगळे हात लावा. गाईज आमच्या वर्तिकाला खूप कंटाळा आलाय, पण आमची क्लॅब उचलून घेऊन चालले. हे झालं एक पाण्याचा कॅन आणायला ड्रायव्हर लोणकर आहे. हे नको आता बघितलं तुझं. अरे जमतं, मी यामाहा चालवले सकाळी. गेअरचा अंदाज मी हीच चालवते माहिती आहे. मी ह्याच्यावरती शिकली, माझ्या चाचूने मला. मी पण ह्याच्यावर लेजिट शिव्या देऊन शिकवलं. ठीक आहे. हे जे सामान घ्यायचं ते कसं घेणार आहे? मी घेते. काय सामान घ्यायचं? काय पाणी कुठे? पाणी, अरे पाणी कुठे? अरे तू पळवतो कुठे? हॅलो गाईज, ब्लॉग कंटिन्यूज. आम्ही मग अशी आमचा इव्हेंट कन्क्लूड केला विथ क्लॅप्स. आणि मग अचानक यांचं डिसाईड झालं की लेट्स गो ऑन सनराईज सनसेट पॉईंट. तर ही आमची पेशंट रश्मी, तिकडे आमच्या दोघी हॉस्टेलवाल्या, मागे दोघं येत आहेत पण ते आर नॉट विजिबल येट. आणि हा आमचा सूर्य. चम चम चम. हे आमची गँग कमिंग फ्रॉम पीछे. पिंक लिप्स, बोल. हे काय तू बोल. हेच मी बोलते. मी तुला फोन करते, हा उचलतो आणि बोलतो मी तुमच्या इथेच आहे. आणि बोलतो मी एकटाच आहे. बोला. हे काय बोल. काय नाही, दोन्ही साईडला हेडलाइट्स. दोन्ही हे माझं फुल बुडालं. बॅकअप. एक मिनिट थांब 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 तसंच थांब. सुनरे सजनिया ते संग दुनिया. हे पाडा पाडा. मेल लीडर डजंट एक्झिस्ट इन आवर एनएसएस. जिया नहीं जाए. सुन रे सजनिया तेरे संग दुनिया, काय सुन सजनिया तेरे संग दुनिया, ऐसे जैसे हर सुबहार है, जिया नहीं जाए रे तेरे बिन हाय रे, तुमसे ही हमको प्यार है. हे बघा आदितीने हातात पकडला की 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर चेक करू. 150 रुपयाचा घेतलाय तो. आणि ती खिशातच घेऊन फिरते. रात्री डोक्याखाली ठेवून घेतले आणि सकाळी नव्हतं मिळत म्हणून पूर्ण हंगामा केलेला. ही इज फ्रस्ट्रेटेड गाईज. तू दुसऱ्या पण कानावर आहे ना फुल गेलं. ती पण ती कशी ओरडतीये. हे तिकडे बघ. हे सरक आधी ती मागे ना. एकदम. हे थांब इकडे बघ. ते रील काढताय. स्माइल आहे. बोलते मी बोललो की आदिती तू चालू नाही बोलले. जा जा ए जा ना त्यांच्यात. नाही बाबा यांच्यात नको. अरे हे 1 स्ट्रॉ वालेत रे. 1 कप 2 स्ट्रॉ. जा 3 माकडं. झोपायचे फ्री मध्ये. बाटली घेऊन काय अरे व्हिडिओ ऑन का ठेवलाय?
बंद करू ना व्हिडिओ. या ठिकाणी आपल्याला कसं वाटतंय वाढदिवस सेलिब्रेट झाला? भारी वाटते. थँक्यू एव्हरीवन. निसर्गाच्या सानिध्यात हिचा वाढदिवस. अरे खाली बघा. हे बघा. हे पाहुणे का ये इकडे बाहेर राणी घे. लगेच ते संडासला संडास मध्ये बाथरूमला वा हुशार आहे. आणि आमची आम्हाला बघायचं होते. आम्ही परत फिरून आलो. त्या दिवशी आमचं राहिलेलं बघायचं. हाय्या. आता म्हातारी झाली. अरे पण त्याला काढलं पाहिजे ना. तो बोलवतो काढायलाच बोलवतोय. आपण नाही ट्राय करायला जायचं. आपण कोणी केलेला माहित नाही का? कोणीतरी. कुठला अँगल आहे? इथे दाखव झूम मध्ये. हे आहे ना ह्याचा दिस वॉज डिटॅच पूर्ण आणि मग आम्हाला कळत नव्हतं काय करू. नाही त्याला रिकामं पण नव्हतं करता येत. होपफुली आम्हाला याच्यात हा डिस्पेन्सर मिळाला. त्याच्यात आम्ही असं ओढून ट्राय केलं की त्याच्यात आम्ही पाणी टाकता येईल. मग नंतर आम्हाला क्लिक झालं की हे असं असं करून निघालं आणि मग आम्हाला त्याचा खाता मिळाला. आम्हाला कुछ तो इंजिनिअरिंग विदाउट ट्युटोरियल हमने बनाया. सहभागी विद्वान मी तेच बोलते रिव्हर्स इंजिनिअरिंग करूया. नको बाबा. भाई एवढं पाणी होतं त्याच्यात. अरे आधीचा शूट नाही केला मॅम. कसं वाटतंय? माझा फोन डेड आहे. राहू दे चल. म्हणजे आपल्या ह्याच्यात तुमच्यामुळे ॲक्च्युली तुमच्या इव्हेंट्स वगैरे एकदम स्मूथली हे झाले. जर तुम्ही ऐकलंच नसतं तर आम्ही कायच करणार होतो. एकदम थँक्यू. सबसे पहले मैं बहुत ऐसे इंट्रोवर्ट फर्स्ट ईयर में और छत्तीसगढ़ से महाराष्ट्र आने के बाद मराठी में कन्वर्सेशन होते हैं तो मैं और मुँह बंद रखती किसी से बात नहीं करती. बट स्वरा शामी शर्मी ये तीनों की वजह से मैंने NSS ज्वाइन किया और 2-3 लीडर्स थे जो उन्होंने भी वो किया कि NSS को ज्वाइन कर बहुत अच्छा होगा. तो जो अभी है पर्सनैलिटी भी चेंज हो गई. तब मेरे को ऐसा लगता था कैसे ही होगा क्या ही करूँ. बट अभी जो मैं हूँ और ये कैम्प के बाद तो मैंने सबसे इंटरेक्शन किया है. नहीं तो मैं किसी से बात नहीं. बॉयज़ से तो मैं और ज़्यादा इंटरेक्शन नहीं करती थी. बट अभी सबसे मैंने बात. हेड्स भी बहुत सपोर्टिव है. सब मेरे से बहुत अच्छे से. मैं टेंशन में आ जाती तो उन लोग संभाल लेते हैं. बच्चे का टेंशन करते हैं सब लोग सब संभाल लेते. मैं कभी घर भी जाती हूँ मेरे इवेंट्स का हो रहता है तो वो लोग बहुत अच्छे से वॉलेंटियर से कैंप में इंटरेक्शन से मतलब मेरा इम्प्रूवमेंट हुआ है. डिझाईन म्हणून एक आहे कमी विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. अगदी आपल्या फ्लोरला आपल्यामध्ये प्रॉपर इंटरॅक्शन करून आज स्वतःमध्ये बरेचसे बदल थोडासा आवाज बसला तेवढं ॲडजस्ट करूया. सो NSSची जर्नी सुरू झाली तर मी थोडंसं स्टार्टिंगपासून बोलले की NSSची जर्नी कशी चालू झाली तर फ्रेंड्सपासून चालू झाली. नंतर फर्स्ट इयरला आय वॉज नॉट दॅट ॲक्टिव्ह. कल्चरल प्रोग्राम्समध्ये ते जास्त ॲक्टिव्ह होते. मग हेडशिपचं सांगायचं झालं तर हेडशिपची सुरुवात केली तरी होतं मनात की हेडशिपसाठी अप्लाय करूया पण मनात असं होतं करायचं की नाही करायचं. मग लास्ट मोमेंटला हेडशिपचा फॉर्म भरला. इंटरव्ह्यू झाले. इंटरव्ह्यू दिले दुसऱ्या गोष्टीसाठी होते. सिलेक्ट होतं तर तिसऱ्याच डिपार्टमेंटसाठी झाली. बट हां मला स्पीकिंग आवडते आणि मी थोडीशी इंट्रोवर्ट आहे. मला मिक्स व्हायला वेळ लागतो. सो या कामामध्ये मी ठरवलं होतं की मला जितके कनेक्शन्स आणि म्हणजे इंटरॅक्शन्स करायला मिळतील तितके मी
जी सुरुवात झाली ती तर म्हणजे रोज मीटिंग्स व्हायच्या नंतर हॉस्टेलवर येणं सो आमची प्रिपरेशन्स सुरू झालं की एक दिवस आधीपासून सगळं सामान आमचंच हॉस्टेलवर होतं नंतर सगळ्यांची जर्नी सुरू झाली आणि लास्ट इयरचं कॅम्पच झालं होतं पण ती लास्ट इयरची कॅम्पची मुलं इतकी बघितली होती की असं वाटत होतं आपण काहीतरी मिस केलं डेफिनेटली या वर्षीचा कॅम्प खूप छान झाला आहे आणि माझी स्पेशली PRची जी टीम होती सर्वांनी खूप छान केलं त्यांच्या पद्धतीने आणि कुठले नाही आणि म्हणून मला थकवा जाणार आहे सो ऑल थँक्स टू मी प्लस जे हेड्स आहेत सिनियर व्हॉलंटियर्स आहेत त्यांनी पण खूप हेल्प केली नंतर किचन ड्युटी आम्हाला दोघींना किचन ड्युटी होती पण असं असायचं की आम्हाला किचनमध्ये ड्युटीज करायला आवडतं स्वयंपाक करायला आवडतं पण असं होतं की इतक्या सर्व माणसांचं कसं होतं आणि आपलं जीवन खूप फास्ट झालं आहे हे तुमच्यामुळे झालं आहे सो आणि सर्वांनी खूप छान केलं आहे आपला कॅम्प खूप छान झाला आहे आणि इव्हेंटनंतर कोणीही थकवानी जाऊ दिलं आहे सर्वांनी खूप मजा मस्ती केली आहे आणि मी डेफिनेटली सांगू शकते की वन ऑफ द बेस्ट मेमरीज होती NSSची थँक्यू एव्हरीवन विराज चिल हेड विराज चिल गाय हो सुखदेव काम करणार सर सगळ्यांना ड्युटीज खूप त्यांनी प्रॉपर वेने असाईन केली तर मला तो असं कधी बोलला नाही की त्याने असं सांगितलं नाही की तू फक्त हे उचलून तिथं ठेव किंवा तेवढंच कर बाकी त्यांनी ड्युटीज मला तर पर्सनली त्यांनी खूप चांगले वेने ड्युटी सगळ्या ह्याच्यात मला ड्युटीमध्ये त्यांनी घातलं त्याच्याबद्दल तर सांगेन तर हो 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 माझा सेकंड कॅम्प होता फर्स्ट कॅम्प मी तर खूप एन्जॉय केला होता तेव्हा मी ज्युनियर व्हॉलंटियर होतो एकदम मस्ती करत होतो एवढं त्रास दिला सगळ्यांना खूप त्रास दिला होता एक्स्ट्रा वगैरे पण काम वगैरे केली होती आज कंप्लीट होती तर हेडशिपसाठी माहिती होतं की अप्लाय करेल मी नेक्स्ट डे पण कॅम्प आहे तर माझे इंटर्नशिपचे पण ऑलरेडी भरपूर चालू होतं काय तर उद्या पण इंटरव्ह्यूला जायचं ते मला आणि मग मी इंटरव्ह्यूला थोडंसं त्यांच्याशी बोलून पुश केलं कारण मला हा लास्ट कॅम्प मला यायचं होतं काही जे डेट्स वगैरे होते काही बोलून मग पुश झालं आणि मला यायला भेटलं तर पहिले वाटत होतं की हेड्स नाही आहेत जे होते एवढे जवळचे झाले होतं ते नाही मग काय मजा येईल आपण हेड्स झालो तर आपण स्टोरी सांगणार पण होती दिवसाच्या ते वाटत होतं आणि मग इच्छा थोडीशी कमी होती जी लास्ट इयर मजा येईल यावर्षी मजा येईल काय तेवढी अशी खूप अशी फिलिंग होती थोडीशी येताना येईल पण इकडे आलो फर्स्ट डे गेला ज्युनियरशी इंटरॅक्ट केलं मी आहे एक्सट्रोवर्ट सगळ्यांशी बोललो मी असं कुणीला सगळ्यांशी बोललो नसेल त्याचे पर्सनल टॉक्स असतील केले की स्मॉल टॉक्स असतील केले की हे झालं ते झालं असं झालं तुमच्या लाईफमध्ये काय झालं सगळ्यांशी केलं आणि मग जसं इंटरॅक्शन एक दिवसानंतर सगळ्यांशी इंटरॅक्शन झालं आणि नंतर सगळ्यांशी कनेक्ट झालं रोज सगळ्यांसोबत मी फ्लेक्सिबिलिटी झाली तुम्ही यांच्यासोबत थोडंफार गप्पा मारायचो 11-12 आधी असं पण त्याच्यात मजा यायची आणि मग जसं मजा गेली कामावर गेली ओव्हरऑल चांगला गेला कॅम्प सो हॅपी आवडतं मला ज्युनियर व्हॉलंटियर नवीन काहीतरी कोणाच्या लाईफमध्ये काय घडलं आहे जाणून घ्यायला आवडतं मजा सगळ्यांच्या आपल्या ग्रुपचा गॉसिप ठीक आहे हां स्टोरी टेलर कॅम्पमध्ये एक हे होतं ग्रुप होता जे त्यांनी ऑफिशियली पुढे यांच्यासाठी जर स्टोरी जाईल तर मग मी असं पूर्ण कॅरेक्टरायझेशन करून पूर्ण सिच्युएशन क्रिएट करून इमॅजिन करतो एकदम डिटेल
या कॅम्पमध्ये पण खाली घे असा थोडा. गेल्या पूर्ण दिसेल. काही लोकांना बस 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 बस. सगळ्यांसोबत केला अरे एवढे पण नाही. बिगिनिंग मी सांगू रश्मी शकते घालून. की NSS बद्दल सगळ्यात पहिले मला माझ्या मोठ्या भावाने 2 वर्ष मोठ्या माझ्या कॅम्प वगैरे पण झालेला खूप मला सांगायचं हे केलं आणि त्याच्यात खूप फारच स्ट्रिक्ट होतं म्हणजे त्याला कोण पण नाही भेटायचं तर त्याचं वेगळंच क्रेझी लेवल होतं कॅम्प. तर मग माझं होतं की NSS तर मला घ्यायचं ते मजा तर येते सगळं करायचं. गावात वगैरे राहायला खूप मजा येते आणि लोकांची जे पण गावाकडे बोलायला लहान लहान मुलं आपल्याकडे इतके खुशीने बसतात काय काय आणून देतात ते खूपच सेकंड इयर होता माझा तर मग मी शोधलं वगैरे कोण आहे इकडे तर मग माझी होती थोडी आदर्श होती मोबाईल ओळखीची होती बरेच साईड्स होत्या प्रथम वगैरे सगळे आम्ही झाले मग त्यांनी पण आम्हाला खूप गाईड केलं NSS मध्ये आली सेकंड इयर फारच मजा आली खूप इव्हेंट्स केले इतके फ्रेंड्स बनवले हे सगळे माझे फ्रेंड्स झाले आणि मेजर म्हणजे आमचा जो C डिव्हिजन होता तो 50% NSS मध्ये होता सर्वात जास्त C1 मध्ये 21 लोक होते 15 लोक NSS मध्ये होते आमची खूपच मेजॉरिटी होती आणि तरी पण मला हे खूप चांगलं वाटतं की सगळ्यांसोबत तरी पण फ्रेंड्स होते असं आम्ही कधीच एकामध्ये ग्रुपिझम कधीच नव्हता तर कॅम्पमध्ये पण मोठी जुळी हा आमचा बेस्ट आतापर्यंत बेस्ट मेंबर्स होते ते वेगळाच एक्सपिरियन्स होता त्याला कम्पेअर पण नाही करू शकत आपण ज्युनियर असतो आपण मजा मस्ती करतो तिथे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि नोकझोक असते आपल्या लिडर्स ओरडतात ओरडा खाऊन घ्यायचा थोडीशी मस्ती करायची पण कामं पण तेवढीच करायची तर तो एक्सपिरियन्स फारच चांगला होता मग मला तर इच्छा होती तेव्हापासून की मला लिडरशिपसाठी यायचे खूप गायडन्स घ्यायचा तर सगळ्यांना मला सोशल मीडिया मला एवढं नव्हतं म्हणजे वाटलं की करेल नाही करेल माहीत नाही तर मग खूप बोलले की नाही तू करू शकते सोशल मीडियासाठी कर ट्रेडिंगसाठी कर तुला वाटते कर ते झालं इंटरव्ह्यू झालं मग इव्हेंट वगैरे झाले तुमच्यापैकी काही लोकांची मी इव्हेंटमध्ये होती बघितलेलं आणि मोस्टली सिंगिंग वगैरे केले तर तेव्हा मला रचना मिळाली अंकिता माझी आधीपासूनच फ्रेंड होती हर्ष तर खूप आधीपासून फ्रेंड होता आम्ही खूप साऱ्या सोबत काम केले कम्युनिटीमध्ये तर आधीपासून होतं तर सिंगिंगमध्ये मेजर माझे फ्रेंड्स झाले आणि बाकी पण इव्हेंट्समध्ये कॅम्पसाठी तर मग तेच जसं विराज बोलला की आमचे जे पण बरेच फ्रेंड्स होते काही दिवसामध्ये येऊच नाही शकले कॅम्पला 3 लोक आले मला वाटलं आता ठीक आहे काय नाही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी आधी तर आपल्याला करावी लागेल नो अदर ऑप्शन तर एक्स्ट्रोवर्ट तर आहेच सगळ्यांशीच बोलले आहेत सगळ्यांची फ्रेंडशिप करायचं खूप ट्राय केलं बोलायचं ट्राय केलं जेवढा वेळ भेटला तर येस आणि असं वाटतं वेळ उत्कर्षला खूप त्रास दिला या कॅम्पमध्ये या पूर्ण ड्राईव्ह म्हणजे पाठवा इतकं मी रोज घेऊन बसते तिथे नेटवर्कचा इश्यू म्हणजे खूपच मेजर प्रॉब्लेम आहे खूप इश्यू मला पण माहिती आहे इतकं थंडीच्या बाहेर राहायचे पण केलं कोऑपरेट कोणीच्या पण मागे लागा व्हिडिओ काढा आय थिंक तुम्हाला शिकायला भेटलं असेल काही काही सो येस बरं वाटतं खूप चांगले भेटलं एन्जॉय केलं नाही आज परत बसायचं आपलं तुम्ही लोक पण आहे फ्रेंडशिपसाठी जा आणि याच्याहून चांगलं काहीतरी घडवा पुढे आणि आमचं तर आहे तुम्हाला येस थँक्यू काही मॅम आणखीन 1-2 वर्ड्स मी स्पेशली तनिष्का आणि विराजला रिझन्स नाही सांगत काय नाही सांगत फक्त हे सांगेल की मी आत्ता पण NSSमध्ये आहे तर मोस्टली त्यांच्यामुळे आणि बाकीच्या पण हेड्सला की येस थँक्स फॉर गिविंग मी अ चान्स येस अँड आय प्रॉमिस आय डू माय बेस्ट फॉर नेक्स्ट इयर थँक्यू तर मी NSS आहे ना पहिले आमचं हॉस्टेलचे गँग आहे 8 जण आहे आम्ही टोटल तर आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आम्ही आता NSSमध्ये जाणार आहे सगळ्यांनी फॉर्म भरले NSSमध्ये गेलो मस्त इव्हेंट्स वगैरे केले हे सगळं झालं त्याच्यातले काही लोक जे आज कम्प्लीट नाही झाले मग आम्ही 4 उरले त्यातले ठीक आहे मग त्याच्यानंतर गोष्ट अशी झाली की कॅम्पला हे सगळे लोक आई बाबांसोबत फिरते तिकडे जाते मी एकटी बोलली माझे काही प्लॅन्सच होते काय करू मग मी कॅम्पला आले NSSचा फर्स्ट कॅम्प तर मग तो म्हणजे असं मी अशी डायरेक्ट लोकांशी जाऊन अशी बोलत नाही मी एवढी इंटरॅक्ट नाही करत पण तरीसुद्धा मला मी तिकडे एवढं बॅडमिंटन खेळले ना बाकीचे लोक गावगाव फिरत राहायचे मी
बॅडमिंटन खेळत राहायची. मग त्याच्यानंतर कॅम्प वगैरे झाला. मग त्याच्यानंतर हेडशिपचा टाईम आला. त्या हेडशिपमध्ये झालं सगळं केलं मग त्याच्यानंतर आतमधल्या गोष्टी कळाल्या की कसं काय केलं जातं, कसं सगळं हँडल केलं जातं. मग त्याच्यानंतर आमच्या कॅम्पच्या आधीचे एक वीकची काही किती सामान आणायचं, काय सामान आणायचं, आणखी किचन ड्युटी. तर मग मला अंदाज आहे की घरातल्या 4-5 लोकांसाठी बनवू शकते, पण एवढ्या लोकांसाठी कसं बनवणार. तर मग मी काकूला विचारलं, मम्मीला विचारलं, मम्मी काय करू. ChatGPT पण केलं मी. ChatGPTवर तिने पण शोधलं की किती किलो आणू शकतो, काय करू शकतो. दुकानदाराकडे विचारलं की असं असं आहे काय, हे कसं करणार वगैरे असं तसं. मग आम्ही टाईम टेबल बनवलं, या दिवशी काय करायचं, या दिवशी काय करायचं. मग त्याच्यानंतर बदललं नाही करता सरांनी 2-3 एवढं सामान आलं. सामान आम्ही मिनिमम गोष्टी इकडनं बाय करायचा ट्राय करा. ते खूप छान केलं. झालं. आणि आम्ही 1-2 दिवस आधी हॉस्टेलवरती, आम्ही हॉस्टेलवर खायच नाही, रात्री फक्त झोपायला. रात्री सकाळी गेली आणि हिच्यासोबत सामान आणलं, हे सगळं म्हणजे आम्ही नुसते फिरतोय, फक्त सामान आणतोय, हे ठेवतो इथे, हे विसरतं, बिल विसरलं, हे विसरलं, नुसती चीज काही होती आमची. मग सकाळी उठून कॅम्पसाठी सगळं तयारी वगैरे झाली. मग होते जरा सगळं स्ट्रेसफुल असतं बरं, म्हणजे मानसिक शारीरिक सगळं थकवा येतो प्रचंड. मग मी जशी टेन्शनमध्ये होती की काय होईल, मी तर मीठ जास्त टाकलं खाणार नाही, काय होईल असं तसं. पण ठीक आहे, काकू होत्या, काकूनी खूप चांगलं म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे ते खूप चांगलं आहे त्याच्यामध्ये बिहेवियर बरोबर आणि ऐकून घेतात ते सगळं. आणि स्किटचं पण म्हणजे मी शोधून ठेवलेलं, पण मला असं आधी पण मी स्किट घेतली तर पुढाकार असं कोणी केलं नव्हतं. म्हणजे असं 4-5 लोक कधी दीक्षा वगैरे असं तसं हे लोक आधीपासून होते, तर मला माहिती होतं की हां काय म्हणजे होऊ शकेल. मी स्किट वगैरे रेडी ठेवले, त्याची प्रॅक्टिस वगैरे झाली, सगळं झालं ठीकठाक ठेवलं. खूप छान झालं. कपाली शिकली गोल माझाही तसा आवाज थोडा आहे, अजून बसलाय. मी एवढा मोठ्याने खूप वेळाने आत्ता बोलतोय. फक्त जेवायला चला त्याच वेळेला जरा ओरडलो होतो. सगळ्यात पहिले माझी पूर्ण टीम जितके जण सोबत आहे त्यांनी खूप चांगलं सोशल मीडियाचं हँडल केलं. प्रत्येकाने जिथे आता मला सगळं येत नाही, मी हे म्हणतो, प्रत्येकाने क्रिएटिव्ह छान केलं. ही रात्री नुसती लॅपटॉपवर बसून डॉक्युमेंट आणि असं खूपदा मी चुकतो, मी सांभाळून घेतलं. आणि सगळ्या व्हॉलंटियर्सकडून डॉक्युमेंट कसं काढून घ्यायचं किंवा त्यांना पण शिकता यावं. त्यांना जरुरी नाही की डॉक्युमेंट्स फक्त NSSमध्ये. आज हे डॉक्युमेंटेशन ऑफिसमध्ये, कंपनीजमध्ये, बिझनेस, स्टार्टअप कुठेही ते खूप गरजेचे असतात. ते तिने चांगलं सांभाळलं. मग शर्वी हिने किचन इन्व्हेंटरी हे सगळं एकदम मस्त पाहिलं. स्किट मागच्या वर्षी मी पण एक स्किट केला होता नशामुक्तीवर, तर तिने त्याच्यापेक्षा छान स्किट बसवलं आहे. आम्ही ऑलमोस्ट सगळे हेड्समधल्या टीममध्ये स्किटच्या टीममध्ये होतो. स्वरा PR तिचा आवाज सॉफ्ट होता. लोक असं की चला तिने सगळ्यांना ओढून नेलं आणि तिने चेक पण केलं की PR होतोय की नाही पूर्ण गावामध्ये. मग अदिती तिचा पण खूप स्ट्रेसफुल पोस्ट असते. फंड्स मॅनेज करणे, बिल सांभाळणे सगळ्यात मोठं, कारण आपला खर्च झाला आहे हे शो करणे. जे लोक बाहेर खरेदी करायला जायचे त्यांच्याकडून बिल घ्यायची, नोट ठेवायची, अनुमानित खर्च किती होतोय ते बघणं तिचं काम होतं. आणि मग रश्मी, भले तिची तब्येत खराब होती या 3 दिवस, पण त्याच्या आधीपासून ती रात्री काय सकाळी 5 पर्यंत जागून इव्हेंटची जितकी पण लिस्ट फॉलो होते की नाही, ओरेटर्स येत आहेत की नाही, स्पीकर होत आहेत की नाही, सगळं तिने केलं. आणि वर्षभर तिने जितके पण टीम्स पाडायच्या होत्या ते सगळं प्रॉपर केलं. अर्पिता हिने जितके
ऑफिसमध्ये परमिशन घेणे, जितके पण आपले इव्हेंटचे कॉलेज लेवलवर असतात तिथे कसं परमिशन द्यायचे. आता आपल्याला प्रत्येक वेळेला गेलं की परमिशन नाही मिळत. ही रश्मी, अदिती, श्रावणी या चौघी कॉन्स्टंट प्रिन्सिपल ऑफिसमध्ये असायच्या की कधी आपलं जे काही रिक्वायरमेंट आहे ते कम्प्लीट होईल. विराज त्यांनी चांगलं सांभाळलं. टेक्निकल स्पीकर इथे भरपूर गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या. आम्हाला मोठी जुई हा कॅम्प खूप मेमोरेबल आहे. सगळ्यांना त्यांचा पहिला कॅम्प मेमोरेबल असतो. मोठी जुईला तिथे जितक्या सुविधा होत्या त्याच्या अर्ध्याच आहे तिथे, तरी विराजने चांगलं टेक्निकल सांभाळलं. मी खूप एक्सायटेड होतो जेव्हा मी ॲज अ हेड इलेक्ट झालो. मी कॅम्पसाठी होतो की मला कॅम्प चांगला पाहिजे. मी एक सांगू शकतो, माझं कोणत्याही व्हॉलेंटियर की माझ्या पोरांमध्ये कोणीच थंड पाण्याने आंघोळ नसेल केली. मॅम तो त्याचा प्रश्न तरी मॅम मला पहिल्या दिवशी किती वाजले काय माहिती अनंतचा आवाज रूममध्ये आवाज आहे. बिकट असतो ते मला असं वाटतं कोणी. आणि प्रणवची पण मला काळजी होती कारण एवढं थंडीचं मला 10 वाजतात मी तरी त्याला थोडंसं गरम पाणी द्यायचो. आणि परत पोरांना मला एक म्हटलं होतं खूप मस्ती करतील, झोपणार नाही, पण मग एकाही पोराने कधीच त्रास नाही दिला. मी जे आता खूपदा असं असायचं उत्कर्ष समोरच असायचं माझ्या किंवा विद्वान, त्यांना मी जे जे काम सांगायचो ना त्यांनी प्रॉपर केले. आणि मुलींमध्ये मी काही जणांनाच ओळखतो पण जे जे मी काम त्यांना सांगितलं ते त्यांनी एकदम प्रॉपर पार पाडलं. आणि माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा मी कुठे काही काम केलं नसेल त्याच्यासाठी सॉरी. तर मी काय म्हणजे मला असं झालंय कारण सगळ्यांनी माझं नाव घेतलंय, कोणी ओरडण्यात घेतलंय, कोणी इंटरॅक्शनमध्ये घेतलंय. तर म्हणजे फर्स्ट कॅम्प मोठी हा असा कॅम्प होता जिथे आम्ही एन्जॉय केलं. हा कॅम्प माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. मी याच मोडने इथे आली होती. मला माहिती आहे मी खूप लोकांना ओरडले, खूप म्हणजे मी मोडच घेतला होता की मी काम करून घेणारच. कारण असं होतं की नोटीस होतं की कोण काम करतं कोण नाही. इथे क्वांटिटी कमी आहे पण मी एक गोष्ट सांगू शकते की क्वांटिटी कमी आहे पण क्वालिटी खूप चांगली आहे. मला स्ट्रेस होता की मुलांचं कसं मॅनेज करणार, पण मुलं खूप चांगली आहेत. खूप म्हणजे मला आठवतं आहे मी आय गेस कोणाला तरी म्हटले होते मानकर का कोणाला भाई बस तू आता बस झालं. मी कोणाला तरी दुसऱ्याला सांगते हा सोमवारची ह्याचं सकाळी मी टेम्परेचर चेक केला हा आजारी होता, संध्याकाळी पाण्याची बाटली घेऊन फिरतोय तिकडनं तिथपर्यंत. मग त्याच्यानंतर सगळेच झाले. पण जनरली स्पीकिंग मी या लोकांना खूप जज केलं होतं. वेद आणि याचं हे लोक खूप म्हणजे इव्हेंट लायचे, एवढे मस्ती करायचे, एवढे मस्ती की मला असं वाटत होतं मी कॅम्पमध्ये ह्यांना हँडल कसं करू. पण नाही खूप चांगल्या रीतीने वेद आर्यन उत्कर्ष आणि प्रशांत. ॲक्च्युली प्रशांत खूप शांत आहे मला माहिती होतं 2+1चं कॉम्बिनेशन. पण वेद इथं का मस्ती करायचा, इथं का मस्ती करायचा. पण कॅम्पमध्ये सगळ्यांनी खूप कॉपरेटिव्ह केलं खूप. म्हणजे मला असं म्हणजे मी सांगते की आपल्याला म्हणजे मागच्या वेळेस खूप क्वांटिटी होती. आपलं गायनेक सेशन झालं हाफ मुलं हाफ मुलं. यावेळेस गायनेक सेशन सगळं मुलं येतं. किचनचं काम थांबलं नाही. सर्व मुलांनी चपात्या लाटल्या. यावेळेस असं झालं होतं की माझं इंटरॅक्शन कमी झालं. मग 2 दिवस झाले मी इथे जेवल्यानंतर येऊन बसायची, आपोआप सगळे बोलत बसायचे माझ्या आणि मग आज हे झालं. म्हणजे ॲक्च्युली स्पीकिंग साईश प्रांजल हे सगळे माझ्या आधीपासूनचे मित्र, कृषाणू हे सगळे आमचे मित्र आहेत कारण आम्ही सेम डिपार्टमेंटमध्ये होतो. तर असं व्हायचं की आम्ही बसायचो आणि अदिती आज हे झालं, अरे ते अदिती असते झालं. पण मग जेव्हा मी मोडमध्ये असायची मी सांगायचे आता मी हेड मोडमध्ये, माझ्याशी वाद घालायचा नाही. मी जे सांगते ते ऐका, फक्त तुम्ही तेवढं करा, तुम्ही पुढचं बघते.
बाकी आरडाओरड तर माझी खूपच झाली आहे ते मला माहिती आहे. पण ठीक आहे, मला माहिती आहे की ते वर्थ इट ठरले. हां, कोणाला तरी एकाला तसं व्हावं लागतं, जनरली सगळेच होते. पण मला थोडं जास्त ओरडावं लागलं कारण मला ॲक्च्युली थोडं खटकलं होतं ते मी त्यांना बोलून दाखवलं. बस दॅट्स इट, एवढंच होतं. कळलं नाही पण का बोलते तुम्ही एवढं कमी बोलते, पण ठीक आहे तुम्ही बोलताय तर मी कमी बोलते. लास्ट कॅम्पमध्ये पण मी अशीच होती की मी कोणाशी बोलायचं नाही, फक्त तनिष्का, अंशू, पायल ह्या 4 लोकांसोबतच फिरायची. पण तरी पण माझ्या हेल्पनी ऑब्व्हियसली मला लोकांसोबत पाठवलं. त्यांच्याशी मी फक्त प्रियाला बोलायची, परत त्यांच्यासोबत येऊन बसायची. काय झालं, जेवायचं त्यांच्यासोबत जेवायची. आणि बॉल फेकिंगला पण एक कोणतं तरी माझ्या फ्रेंड असायचं, रोजना असायची किंवा अंशू असायची किंवा पायल किंवा त्यांच्या कोणतरी असायचंच माझ्यासोबत. मला इंटरॅक्शन खूप कमी होतं. पण माझं हे होतं की प्रियाच्या वेळेस मी माझ्या दुसरे जे व्हॉलेंटियर होते त्यांच्यासोबत जायचे आणि ते मला बोलायचे की तू बोलेला तू बोलेला. मला त्यावेळेस फ्रॉम बीइंग इंट्रोवर्ट टू ॲम्बिवर्ट माझा प्रोसेस खूप जास्त 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये होतं. आता पण तुम्हाला वाटत असेल की नाही बोलत, त्यांना विचारा. माझं नाव त्यांनी अर्पित टी ठेवलं आहे. देर इज अ रिझन बिहाइंड इट. या कॅम्पमध्ये फर्स्ट मला हेच बोलायचं जे सिनियर व्हॉलेंटियर आहेत, स्पेशली जे करण आणि करण सकाळी आम्ही तिकडे होतो बसायचा, दरवाजा लावतो, आम्ही सगळं होतो. तो आल्यावरती टोप घेतो, पाणी घ्यायला लावतो, तिकडे पाणी घ्यायला लावतो आणि गरम करायला लावतो. तो बसतही नाही, तो असा येतो आणि चालू करतो. ते ओम आणि कारण ते लोक असं ऑल्टरनेट करत पूर्ण हे करतात. ॲज त्यांना माहिती आहे की ॲज हेड आम्हाला पण खूप कामं असतात, त्यांनी ते हे केलं. मुलींमध्ये पण कविता, मानसी दोन्ही मानसी एक सायली, त्यांनी पण हे केलं. सायली जेव्हा पियाला जायची आम्हाला कधी हे नव्हतंच की सायली असली टीममध्ये तर कोणी हेड असायचं हे क्वेश्चनच नव्हतं. सायलीच पूर्ण टीम हँडल करा हे माहिती आहे. तसं आहे सायली म्हणजे आमच्यासाठी ते की सायली करेल पूर्ण. मानसीला आम्ही आमच्या ह्याच्यात शिवम भैया बनवलं होतं की ती बघेल की सगळे लोक भांडीत बरोबर घालतायत, सगळी लोक असतात. प्लस इफ आय स्पीक ॲज अ टीम आमच्यामध्ये ऑब्वियस जेव्हा आम्ही बसतो इंटरॅक्शन करायला आमचे पण खूप ओपिनियन्स हे होतात. पण ॲट दी एंड आम्ही सगळे एका कोणत्या तरी ह्याच्यावरती येतो. आतापर्यंत सगळ्या हेड्समध्ये इगो प्रॉब्लेम्स इतके होते, एकमेकांशी इंटरॅक्शनच्या मागच्या टीममध्ये खूप इंटरॅक्शन भारत पाकिस्तान तसं तुमचं आमच्या हेडमध्ये असं होतं की आम्ही थोडंफार काम सगळ्यांनी थोडं डिवाईड करून घेतलं. तर मोस्ट मला सर्वात चांगली गोष्ट ही वाटली की कालच मला बरं नव्हतं, तिला पण बरं नव्हतं आणि हे लोक पण खूप लेट नाश्ता करत होते. नाही झालं तर तनिष्का आणि विराटने तो मला इव्हेंट पूर्ण सांभाळून घेतलं. ते आम्हाला खूप म्हणजे मनाला खूप चांगलं वाटलं की आम्ही नव्हतो तरी पण त्यांनी पूर्ण इव्हेंट सांभाळून घेतला. प्लस हे पण आहे की आमच्यामध्ये बोलू ना की आमच्यामध्ये पण होतात ओपिनियन डिफरन्सेस, पण आम्ही तुम्हाला कधी कळू नाही दिलं. कारण की ॲट दी एंड रात्री झोपायच्या आधी ते एंड करायचं आमची एक सवय. मी काल विराटला काहीतरी चुकीचं बोलली, मी आधी तिला ओरडली, म्हणजे ओरडलं म्हणजे नॉट ॲज दिस की ओके आमच्या रंगाची काय जे हे कर तर होतं. पण ॲट दी एंड द थिंग इज आम्ही एकमेकांशी भांडणं करण्यासाठी बोलत नाही, फक्त काम होऊ दे त्याच्यासाठी बोलतो, म्हणून ते ॲट दी एंड होऊन जातं. खरं तर आमच्यामध्ये जास्त चांगली मैत्री आहे म्हणून ते होऊन जातं. ती बघितली ना तुम्हाला वाटतं आम्ही चिडवतो एकमेकांना, ते चिडवतो म्हणून आम्ही बोलतो तुम्ही बसू नका, वाढू नका, आम्ही आमचं वाढून घेतो. आमचं वाढून कारण की तुम्हाला आमच्या इन्साईट जोक समजणारच नाही. आता विराट जे आम्हाला जोक मारतोय, आम्ही विराटसोबत जोक मारतो, आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही रोज बोलतो
फारच आम्ही जमलो असू तर आम्ही करतो. शर्वी आणि शर्वी एवढं मस्त किचन सांभाळलं की आम्हाला कधी हेच शर्वी एवढं आरामाने बोला ना हे करा ती खूप आरामाने बोलते आणि ती काम करून घेते एकदम शांतीने बोलते, बिलकुल हे करत नाही. तनिष्का पूर्ण रात्रभर बसते की खाली मी अपलोड करा, मला स्टोरी घालायची आहे. ती आणि वर्तिकापासून पूर्ण डिझाईन करतात उत्कर्षला घेऊन आणि सगळं रात्री 12च्या आधी ते स्टोरी जातेच, काही असू दे. भले मी तनिष्काला खूप वेळा बोलते की बाई पटकन लवकर आज चल 12 वाजल्याला आले, पण तरी पण तिने ॲट एन मोमेंटपर्यंत तिने तर मनावरती घेतलं नाही आणि तिने पूर्ण केलं. श्रावणीने डॉक्युमेंटेशनचं एवढं मस्त की आम्हाला तिला मदत करायला एवढी वेळ पण नाही दिली. पटपट सगळं आवडून घेतलं. दुपारी थोडंसं पण वेळ भेटलं, सगळे झोपले असतील तरी पण ती लॅपटॉप उघडून तर पटपट काम करायची, बोलायचं नाही, स्ट्रेस घेऊन नाही करायचं, आत्महत्या करायचं असं ते आपल्याला वेगळं करायचं. मला एकदम टाकायचं आणि दुसरी कामं ती सगळ्यांची थोडंफार बोलायची आणि परत लॅपटॉपमध्ये काम करायची. आणि काम थांबत नाही पाहिजे. आदिती आणि अनंत सामान आणायला एवढे फिरले की आम्ही नाही आम्ही घरचं सामान आणताना पण बिल देता का जरा आम्हाला पण सवय लागली आदितीमुळे. आम्ही औषधं घ्यायला पण नका बिल पण काय NSSचं काम नाही आहे, बिल नको आहे आपल्याला. रश्मी आणि मी रात्री दररोज बसायचो की चला आपण लिस्ट बनवूया. माझा आणि रश्मीचं स्लीप टायमिंग खूप वेगळं आहे. तर प्लॅनिंगच्या आधी मी लवकर झोपते आणि ती लेट झोपते, तर ती रात्रभर बसून करायची. मी सकाळी 8 वाजता उठून मी ते बघायचे आणि मग नंतर आम्ही दुपारी टाईम भेटला तर बोलायचं. नंतर आमचं असं करायचं, ती रात्री एडिट करायची, मी सकाळी एडिट करायची आणि ॲट द एंड आम्ही आमचं 5 दिवस आधी पूर्ण तुमचं शेड्यूल बनवून ठेवलं काही करून. आणि रश्मीने जेवढे कॉन्टॅक्ट कॉल केले, मी कॉल केले, एक पॉईंटला अनंतनी पण कॉल केले, भले तिला करायचे नव्हते पण तरी त्यांनी केले. हॉस्पिटलसोबत पूर्ण कॉन्टॅक्ट त्यांनीच केला होता. ते सर माझ्याशी पण कॉन्टॅक्टमध्ये होते पण मोस्टली अनंतनीच कॉल केला, कारण की आम्ही तर पूर्ण शेड्यूल वगैरे बनवायचं, बाकी बोलायचं, स्पीकर्स अँकर ते सगळं शोधत बसायचं. तो ओव्हरऑल आमच्या टीम्समध्ये रिफ्ट होते सगळ्यांना, म्हणजे रिफ्ट नाही पण आम्ही काही ओपिनियन डिफरन्सेस होते सगळ्यांना एकदाच आणि काही जर टेन्शनमध्ये बोलली असेल तर माहिती आहे. ओव्हरऑल तुम्ही पण एक हे होता की आम्हाला हो आवाज तर तुम्ही खूप करता म्हणून आवाज घेतला. दर रात्री तुम्हाला ओढून बोलायला लागायचं की सर झोपले गप बसा. अर्पिता आपल्यापेक्षा कमी त्रास दिलाय लोकांनी, खूप कमी, खूप कमी त्रास दिला. आज कोमल आणि श्लोकाने हे लोक तुमचं एकाच्या ऐकतात. खूप कमी त्रास दिला लोकांनी. एका टायमावर ते उठून आंघोळीला आले. मुली पण लवकर उठतात, मुलं पण. लास्ट टाइम मुलं खूप लेट यायचे, मुली उठायचे पण लेटच उठायचे. ते घरी नाही सगळं जवळजवळ होतं. आणि तुम्हाला तुमचे हेड्स साईडमध्ये जाऊन ओरडतात, आम्हाला पूर्ण असेंब्लीमध्ये सगळ्यांच्या समोर उभे राहून ओरडायचे. ठीक आहे, खूप कमी त्रास दिला तुम्ही आणि ओरडले सर्वात जास्त इंटरॅक्शन कुठल्या ज्युनियर व्हॉलेंटियर सोबत झालं तर ते अंतरासोबत झालं आहे आणि अंतरासोबत मस्ती करण्यात झालं आहे. अंतरासोबत सकाळी जेव्हा आम्ही आंघोळीला जातो हेच आमचं डिस्कशन असतं आणि बाळासोबत खेळायचं. त्यामध्ये आम्ही एवढं इंटरॅक्शन केलं आणि मुलांमध्ये आम्ही प्रांजल, विद्वान आणि
लास्ट डे, लास्ट नाईट. आफ्टर ऑल द रिव्ह्यूज अँड फायनल मीटिंग मला हे कळलं की सगळ्या व्हॉलेंटियर्सना हे वाटतं की मी हसतच नाही आणि त्यांनी मला आज पहिल्यांदा हसताना बघितलं. त्यांना असं वाटतं की मी खूप शांत बसते अनटिल अँड अनलेस आज जो सगळं लास्ट इव्हेंट संपला त्यानंतर मी तिकडे मस्त वाईप करते, त्यांच्याशी बोलते आणि त्याला ओ माय गॉड वी डिडंट नो that you look like this and you are actually like this. So ते मला कळलं. Obviously my true self is not for everyone, guys. अनहक, युअर रिॲक्शन लास्ट डे, लास्ट नाईट. येस. तुझा इम्प्रोवाइज डान्स आणा. आता मी बाईट देतो, मी तयार आहे. संपला आज. खूप मजा केली आम्ही. 7 दिवस कधी निघाले. आज चला गाईस, चला. घेतलं तिचं सगळ्यात पहिली तिच्याकडे सुरू केलं. अरे आप नको हमको थांब अब बोलो. खूप मजा हा आली. मी विचारलंच नाही. तुझा फर्स्ट डे कम्पॅरिझन टू लास्ट डे कसा होता? फर्स्ट डे असा सुरू झाला. फर्स्ट डे असा सुरू झाला. लास्ट डेला इथे येत आम्ही. आता उद्या परत खाली येऊ. आता घर जाने मिलेगा अहिला. घर जाने मिलेगा ना. मजा तो है बट ये नाही आहे ना. माझा तर फर्स्ट डेला आवाजच निघत नव्हता. बाकी सर्वांना माहिती आहे हेड झाला तर चांगलंच माहिती आहे. आता चांगला आवाज निघतोय. ऐसा लग रहा है 7 दिन कम पड़ ऐसा लग रहा है 7 दिन कम पड़ गए इधर, लेकिन बाकी के काम भी है. केटी का पेपर देना है. त्या बिचाऱ्याची चादर फेकली कोणतरी. Everyone went to slowest. त्याच्यानंतर 29 को पेपर. कळलं. रात्री बोल. ऑल द बेस्ट जूनियर वॉलेंटियर्स जिनकी केटी है. एंजॉय करिए, अब पढ़ाई करो. आदिती, अजून पण धमक्याच देते. आदिती, आदिती, आदिती. लास्ट डे, लास्ट नाईट. लास्ट नाईट. उद्या गपचूप मी घरी जाऊन झोपणार आहे. माझा आवाज गेला यांच्यावरती ओरडून. काही लोक असतात ते बोलतात जसं काही लोक असतात ते म्हणतात की मी दुधाना चालू पण चुकून मॉर्निंग वॉकला जातात रे. आणि मग अरे काय नाही, फक्त कर्मा झालाय तो माझ्या भाषेत होते सर्व. दुधाचा मॉर्निंग वॉक झाला मग काय दूध तर आलंच नाही. मॉर्निंग वॉक पण झाला. कसा बसतो माझी लाईफ. तू बोल. याला म्यूट करू शकतो का मध्ये मध्ये? आमची जिरली. हा, बोल बोल. याचा चष्मा फुटला आहे काय. त्यांनी 7 दिवस चष्माच नव्हता घेतला. 7 दिवस नाही घातला. आज घातला, आजच सोडलाय. लवकर उद्या बोल बोल. आता काय नाही, स्टोन फोरेज फुल झालेलं आहे. लॅपटॉपमध्ये स्टोन फोरेज. फोनचा नाही, स्टोन फोरेज. फोनचा स्टोरेज फुल झाला. एडिटर आता उद्या अलिबागला जाणार आहे. 7 दिवस इकडे मजा केली, 7 दिवस तिकडे मजा करणार आहे मी. आता मजा ब्लॉग एंड करूया सिनियर सोबत. तुम्ही गुड नाईट बाय बाय जे बोलायचं बोला. येस. जास्त नको. हा नॉर्मल ठीक आहे. बोट ठेवायला लागेल. हे घे तू शूट कर. कोणी भेटवलंय.
इकडे